वाल्मिक कराडला मोक्का का लावला नाही? संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं हा सवाल केलाय। वाल्मिक कराडला पोलीस वाचवत असल्याचा आरोप होतोय। मोक्काच्या मागणीसाठी देशमुख कुटुंबियांनी आता आंदोलन केलेलं आहे। शोलेगिरी आज हे स्टाईल आंदोलन सुरू आहे आणि संतोष देशमुख यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख यांनी हे आंदोलन करणार असल्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय। मोबाईलच्या टॉवरवर चढून ते हे अशा प्रकारे आक्रमक आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधतात। देशमुख कुटुंबीय आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे मसाजोगमध्ये या आंदोलनासाठी अनेक कार्यकर्ते अनेक समर्थक पोहोचलेले आहेत। मराठा बांधव सुद्धा जमलेले आहेत। तर देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आतापर्यंत आंदोलन झालेले आहेत। मात्र आज एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन धनंजय देशमुख यांचं पाहायला मिळते। धनंजय देशमुख हे मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांचे बंधू आहेत। अनेकदा त्यांनी आतापर्यंत पोलीस डिपार्टमेंटच्या फेऱ्या मारलेल्या आहेत आणि चौकशी व्हावी यासाठी ते मागणी करत आहेत। लवकरात लवकर न्याय मिळावा आपल्या भावाला यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि आज आक्रमक होत ते मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करतात। सीआयडीने तुम्हाला महिनाभरात बोलवलं नाही ना? एकदाही माझ्याकडून अशी प्रॉपर इन्क्वायरी केली नाही कुठली की तुम्हाला काय डाऊट आहे किंवा मी दुःखाचं आहे, मला लोक येते सांत्वन करायला। आमचं शिष्टमंडळ आहे ना, हो, त्यांना नेलंय का? तुम्हाला नेलं कधी सीआयडी ऑफिसला? तुम्हाला विचारलं कुणाला गावकऱ्यांना काही? स्वतः म्हणजे आमचा माणूस गेलाय, आमच्याकडून तुम्हाला इन्क्वायरी चांगली मिळू शकते ना। अशा प्रकारे मसाजोगमध्ये हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। तर एकंदरीतच पोलीस तपासामध्ये आणखी वेग यावा अशी खरं तर या संपूर्ण कुटुंबियांची मागणी आहे। त्याचप्रमाणे गावकऱ्यांची मागणी आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जाणून घेऊया आतापर्यंतच्या आणखी काही महत्त्वाच्या अपडेट। विष्णू, काय नेमक्या सध्या मसाजोग आणि बीडमधून अपडेट आहेत या प्रकरणामध्ये? आज आंदोलन होत आहे, मोबाईल टॉवरवर चढून मनोज जरांगे भेटीला येणार आहेत। त्याचप्रमाणे बजरंग सोनावणे यांनी सुद्धा काही वेळापूर्वी भेट दिली आणि आपली आक्रमक अशी प्रतिक्रिया दिली। काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत? खरतर मसाजोग गावाकडे आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता। खरतर सीआयडीचे लोक आमच्याकडे येत नाहीत, तपासातली माहिती देत नाहीत अशी सगळी मागणी आहे, त्यांची खंत आहे। त्यांचं म्हणणं आहे की सीआयडीनं जो तपास झालेला आहे, काय सुरू आहे ही माहिती द्यायला हवी, मात्र ते देत नसल्यामुळे त्यांनी आज थेट आंदोलनाचा इशारा दिलेला होता। टावरवर चढून आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मनोज जरांगे पाटील हे देखील ज्यावेळेस ही माहिती मिळाली की धनंजय देशमुख हे टावरवर चढून आंदोलन करणार आहे, त्यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती आहे। खरं तर याच ठिकाणी बजरंग सोनवणे हे देखील जे आंदोलन स्थळ आहे या ठिकाणी पोहोचलेले आहे। मसाजोगचे गावकरी देखील आक्रमक झालेले आहेत, कारण या सगळ्या तपासावरती ते समाधानी नाहीत असं वारंवार ते सांगतायत। आम्हाला का सांगितलं जात नाही तपासात काय घडतंय, त्यामुळे हे सगळे नागरिक आहेत गावाचे ते देखील आक्रमक आहे। त्यांनी देखील काल इशारा दिलेला आहे की आम्ही देखील आत्मदहन करणार आहोत, त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे। या ठिकाणी अनेक गावकरी जे आहेत ते धनंजय देशमुख यांच्या घरासमोर ज्या ठिकाणी प्रत्येक जण नेते असतील किंवा इतर लोक असतील त्यांना सांत्वनासाठी भेट येत होते, त्याच ठिकाणी हे सगळे आंदोलनकर्ते देखील जमलेले आहेत। आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील कधी येतात याकडेही सर्वांचं लक्ष आहे। एकूणच सगळ्या या परिस्थितीमध्ये गावकरी मात्र आणि धनंजय देशमुख आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा विष्णू। आम्ही आपल्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू या आंदोलनासंदर्भातली आणि या सर्व घडामोडींसंदर्भातली। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर वाल्मिक कराडला मोक्का का लावला जात नाही आणि या तपासामध्ये म्हणावा तसा अजूनही वेग का येत नाहीये, या तपासासंदर्भातली माहिती कुटुंबियांना का दिली जात नाही, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत आणि त्यामुळे आज आता संतोष देशमुख यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। अर्थातच मोठा फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी लागलेला आहे। गावकरी अनेक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, पंचक्रोशीतल्या गावकरी या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे काय नेमकी आता इथून पुढे पोलिसांची भूमिका असणार आहे याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। तर बजरंग सोनवणे यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी भेट दिली, काय त्यांची प्रतिक्रिया तेही आपण ऐकूया। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सुषमा अंधारे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्या सुषमाजी, खरं तर एक महिना लोटून सुद्धा आता त्यावरही अनेक दिवस झालेत, अजूनही म्हणावा तसा तपासाचा वेग वाढताना दिसत नाही आणि मुख्य म्हणजे तपासात नेमकं काय चाललेलं आहे हे देशमुख कुटुंबियांना कळत नाही। त्यामुळे आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा त्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतलाय। काय आपलं या संदर्भात काय नेमकी प्रतिक्रिया आहे?
धनंजय देशमुख साहेबांची जी उद्विग्नता आहे ती फार सहज स्वाभाविक आहे. कारण जर तपासच पुढे सरकत नसेल आणि फक्त आक्रोश मोर्चे किंवा या सगळ्या गोष्टीतनं एकमेकांचे पॉलिटिकल स्कोर सेट केले जात असतील, मात्र न्याय अजिबात मिळत नाही, तर निश्चितपणे माणूस उद्विग्न होतो. आत्ता सकृतदर्शनी जेवढे काही पुरावे आहेत त्याच्यानुसार आणि एकूण गुन्हेगारांची मागच्या 10 वर्षाची सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता मोक्का सहजासहजी लागलाच पाहिजे. मोक्का तर लागूच शकतो, पण त्याच वेळेला त्यांना ईडी आणि पीएमएलए ही सुद्धा कारवाई व्हायला हवी. मात्र मला असं वाटतं की सुरेश धस साहेब जे सगळ्यांना प्रश्न विचारत आहेत त्यामध्ये आका ओके आका ह्या सगळ्यांना जरी तुम्ही शिक्षा व्हावी म्हणत असाल तरी धस साहेबांचे जे आका आहेत ते आकांचे सरताज आहेत. तर आकांच्या सरताजाची मुळात इच्छा आहे का हा मोक्का लावण्याची? कारण ती इच्छा असेल तर धनंजय देशमुख साहेबांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना या पद्धतीचं उद्विग्न होऊन आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. अगदी खरे. पण सुषमाजी, खरंच तपास म्हणावा तसा त्याच्यामध्ये वेग येत नाहीये आणि कुटुंबियांना माहिती पोहोचत नाहीये आणि सातत्यानं खरं तर माध्यमांच्या द्वारे सुद्धा पुढे येते आहे. तुम्हाला काय वाटतंय नेमकं कुठे पाणी मुरतंय? बघा, तपास यंत्रणा प्रभावित होत आहे का? तर ती निश्चितपणे प्रभावित होत आहे. ज्या पद्धतीने हा सगळा पट चाललेला आहे ते बघता देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त एकमेकांचे पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी, किंबहुना मागच्या वर्षभरामध्ये जर जरांगे केंद्रस्थानी होते तर जरांगेंना बॅकफुटवर टाकून मराठा नेतृत्व भाजपमधलाच आमदार प्रस्थापित करणे अशा अंगाने सुद्धा हे चित्र असू शकतं. कारण एकीकडे न्याय मागणारे धस हे भाजपाचेच आणि आम्हाला टार्गेट करता का म्हणून ओबीसी म्हणून जे कोकलणारे तिकडून काही उभे केलेले आहेत तेही भाजपचेच आणि निर्णय घ्यायचा का नाही याची जी अंतिम सूत्र आहेत ती फडणवीस साहेब सुद्धा भाजपचेच. मला वाटतं की याच्यामध्ये देशमुख साहेबांची हत्या ही जणू काही भाजप इष्टापत्तीसारखी वापरत आहे. दुर्दैवाने आम्हाला 1 महिन्यानंतर हे बोलण्यास भाजपा भाग पाडत आहे. जी, आपली भूमिका लक्षात आली आणि आपली ही प्रतिक्रिया सुद्धा खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद सुषमाजी, आपण बोललाच ही 24 तास बरोबर आणि ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे भाजपसाठी धनंजय देशमुख आज खरं तर आंदोलन करतात. मात्र जी देशमुखांची जी हत्या झालेली आहे संतोष देशमुखांची ही भाजपसाठी इष्टापत्तीसारखी ते वापर करतात का हा प्रश्न आता सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे. तर काही वेळापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगमध्ये ते आले आणि त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. काय नेमके त्यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले एकदा पण ऐकूया. यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जवाबात दिलं की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं. तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही? खरंच सापडत नाही का हो? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं हे माहित नाही? पोलिसाला ते कळत नाही? मग पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? SIT नेमली SITचं काय काम आहे? SITनं काय काम केलंय? CID जी आहे ते CID मध्ये सुद्धा कुठं CIDला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर होत CID त्या गुन्हेगारला का पकडत नाहीत? त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर, पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत. मग या CID बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे.